नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी गुरुजी या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण अक्षर भारती मराठी इयत्ता 9वी या पाठ्यपुस्तकातील लेखक शंकरराव खरात यांनी लिहिलेला माझे शिक्षक व संस्कार या पाठावरती आधारित अतिरिक्त महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तर हा भाग आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सुरुवातीला बघा, लेखक शंकरराव खरात यांचा परिचय या ठिकाणी हा दिलेला आहे आणि पुढं म्हणजे प्रस्तावना. या मित्रांनो, या पाठावरती आधारित जे मोठे प्रश्न असतात 3 मार्कांसाठी विचारलेले, तर या प्रत्येक प्रश्नांसाठी तुम्ही ही प्रस्तावना वापरायची आहे. बघा या ठिकाणी माझे शिक्षक व संस्कार हा पाठ लेखक शंकरराव खरात यांनी लिहिलेला आहे. शालेय वयात शिक्षकांकडून केल्या जाणाऱ्या संस्कारांचं महत्त्व प्रस्तुत पाठातून लेखकांनी व्यक्त केलेलं आहे. तर ही अशा प्रकारची प्रस्तावना तुम्ही प्रत्येक प्रश्नासाठी त्या ठिकाणी वापरायची आहे. तर सुरुवातीला हे जे प्रश्न आहेत, हे प्रश्न आहेत ते म्हणजे स्वाध्यायातील, पाठ्यपुस्तकामध्ये जो स्वाध्याय आहे त्या स्वाध्यायातील. तर ते स्वाध्यायातील प्रश्न न पाहता आपण डायरेक्ट प्रस्तुत पाठावरती आधारित जे ॲडिशनल इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत त्यांचं स्वाध्याय आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे, आकृतिबंध पूर्ण करा. मित्रांनो, चॅनल वरती व्हिडिओ पूर्ण एक बघा. आवडला तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, पण व्हिडिओ पूर्ण बघा. पहिला प्रश्न आहे, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. लेखकांचा पुढील शिक्षणासाठी कोठे जाण्याचा विचार होता? आणि उत्तर आहे बघा, औंध, जिल्हा सातारा. जिल्हा सातारा हे लिहिणं महत्त्वाचं आहे, कारण औंध हे पुण्यामध्ये देखील आहे. पुण्यामध्ये देखील औंध नावाचं एक शहर आहे. त्यामुळं कंसामध्ये जिल्हा सातारा या ठिकाणी लिहायचंय. पूर्ण वाक्यामध्ये उत्तर लिहायचंय. आपला व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून आपण तुम्हाला या ठिकाणी शॉर्टमध्ये या ठिकाणी सांगतोय. पुढचा प्रश्न आहे, लेखकाचे वडील कोणाकडे लाकडे फोडायला जायचे? आणि उत्तर आहे कात्रे मास्तरांच्या घरी. पुढचा प्रश्न आहे, शाळेच्या बागा कोणाच्या जीवावर उभ्या होत्या? तर शाळेच्या बागा या लेखकासारख्या मुलांच्या जीवावर उभ्या होत्या. पुढचा प्रश्न आहे, पहिल्या या पॅरेग्राफ मधला रिकाम्या जागी योग्य शब्द वापरून पुन्हा रिकामी जागा भरा. श्री डॅश डॅश मास्तर मला मराठी 5वीत होते. आणि उत्तर आहे गोळीवडेकर. पुढचा प्रश्न आहे, श्री हनुमंतराव देशमुखांनी मला इंग्रजी डॅश डॅश भाषांतर शिकवलं. आणि उत्तर आहे तरखडकरांचं. पूर्ण वाक्यात उत्तर तुम्ही लिहायचंय. रिकाम्या जागी या ठिकाणी तो शब्द भरायचा आहे आणि त्याला अंडरलाईन करायची आहे, तरच आपल्याला पूर्ण मार्क भेटतात. पुढचा प्रश्न आहे बघा, आम्ही मुलं वयानं तसेच डॅश डॅश. बघा काय, हाडापिंडाने मोठाड. लेखकांना यश मिळणार याची डॅश डॅश बघा खात्री होती. खात्री म्हणजेच विश्वास होता. कोणते लिहा? शेतीतज्ञ असणारे शिक्षक होते गोळीवडेकर आणि स्काउट मास्तर होते हनुमंतराव देशमुख. पुढचा प्रश्न आहे, बागेतल्या विहिरीचं पाणी 2-2 तास रहाटाने ओढून देत. कोण ओढून देत? फुलझाडांना आणि फळझाडांना ओढून देत. चूक की बरोबरवर आधारित प्रश्न आहे. हा प्रश्न स्किप करतो, आपण पुढे जातोय. अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द लिहून वाक्य पुन्हा लिहा. बघा, वाक्य आहे, त्यांची व माझी जवळची ओळख होती. तर आता बघा, ओळख या शब्दाला अधोरेखित केलंय म्हणजे अंडरलाईन केली. आणि ओळख या शब्दाचा समानार्थी शब्द आहे परिचय. वाक्यामध्ये उपयोग केलेला आहे. पुढचा शब्द आहे आता विरुद्धार्थी शब्द, आणि विरुद्धार्थी शब्द आहे यश. या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अपयश. शब्दाची जात ओळखा. बघा, अबब केवढा मोठा साप. तर अबब या शब्दाला अंडरलाईन केलेली आहे आणि उत्तर आहे केवल प्रयोगी अव्यय. पुढचा प्रश्न आहे आता बघा, काळ ओळखा. गोळीवडेकर मास्तर इतिहास भूगोल शिकवायचे याच्यावरून लक्षात येते की हा भूतकाळ आहे. काळावरती आधारित आपल्याला 3 मार्कांसाठी प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात 9वी आणि 10वीला पण. पर्यायी शब्द म्हणजे समानार्थी शब्द, प्राण, जीव, ओळख,
परिचय, सदन, घर आणि उद्यान, बाग. पुढचा पहिल्या या पॅरेग्राफवरती आधारित प्रश्न आहे, स्वमतावरती आधारित. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासात शिक्षकांची महत्त्वाची भूमिका आहे. या विधानाबाबतचं तुमचं मत सोदाहरण स्पष्ट करा. सोदाहरण म्हणजे उदाहरणासहित स्पष्ट करा. उत्तर बघा, तुम्ही त्या ठिकाणी वरती सांगितल्याप्रमाणे प्रस्तावना करायची आहे. शिक्षक विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडीत असतात. त्यांना ज्ञान देऊन त्यांच्यावर योग्य ते संस्कार करत असतात. बघा, संस्कार म्हणजेच चांगल्या विचारांची शिकवण. मुलांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करून पुढील आयुष्यासाठी त्यांना तयार करत असतात. मानवी मूल्यांचं योग्य ते आदर्श मुलांसमोर उभं करण्याचं सामर्थ्य शिक्षकात असतं. त्यामुळेच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण होते आणि एखाद्या गोष्टीबद्दल विचार करण्याची सकारात्मक मानसिकता तयार होते. शिक्षक स्वतःच्या आचरणातून, आचरण म्हणजे वागणूक, मुलांसमोर एक आदर्श निर्माण करण्याचं कार्य करतात. त्यामुळं मुलांना प्रेरणा मिळते व ते आपल्या शिक्षकांचे अनुकरण करतात. अशा प्रकारे मुलांच्या व्यक्तिमत्वाला सुडोल आयाम देण्याचं कार्य शिक्षकच करत असतात. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही स्वभाषेमध्ये उत्तर लिहायचंय. पुढचा प्रश्न, आकृतिबंध पूर्ण करा. बघा मित्रांनो, हे प्रश्न जे आहेत हे पॅरेग्राफनुसार बनवलेले आहेत. पहिल्या पॅरेग्राफवरती आधारित जे एका वाक्यात, रिकाम्या जागा, मोठे प्रश्न, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी, काळावरती आधारित. आता पुढचा पॅरेग्राफ आहे, डायरेक्ट आपण एका वाक्यातल्या प्रश्नांकडे येऊया. बघा, लेखकांच्या शाळेत कोणाचा दरारा होता? बघा, दरारा म्हणजे जरब किंवा भीती. तर ते होते हेडमास्तर श्री नाईक सर. पुढचा प्रश्न आहे, शाळेची दुसरी घंटा होताच हेडमास्तर श्री नाईक काय करत असत? तर ते काय करायचे की हातात छडी घेऊन शाळेच्या दारात थांबत असत. पुढचा प्रश्न आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. नाईक मास्तरांनी केलेला डॅश डॅश लेखक कधीच विसरू शकत नाहीत. बघा, हितोपदेश. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश मास्तरांसारखे ते कधीही इतर सार्वजनिक कार्यात पडत नसत. तर बघा, रायगावकर मास्तरांसारखे है ना, म्हणजे रायगावकर मास्तर हे कोणत्याही सार्वजनिक कार्यामध्ये सहभाग घेत नसायचे. आकलन व कृतीवर आधारित प्रश्न या ठिकाणी प्रश्न दिलाय. उत्तरासाठी या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत आणि या 4 पर्यायांमधून या ठिकाणी उत्तर तुम्हाला दिसतंय. बघा, प्रश्न काय आहे, श्री नाईक मास्तरांनी केलेला उपदेश लेखक कधीच विसरू शकत नाहीत. तर काय कारण आहे की शिस्तीच्या दृष्टीने कसं वागावं आणि जीवनात आपली प्रगती कशी करून घ्यावी हे त्यांनी शिकवलेला हितोपदेश आहे. कोणी? नाईक मास्तरांनी. पुढचं आहे बघा, चुकी बरोबर. याच्यानंतर पुढचं आहे समानार्थी शब्द. बघा, अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द लिहून वाक्य पुन्हा लिहा. वाक्य आहे, हेडमास्तर श्री नाईक मास्तर यांचा शाळेत वचक असे. बघा, वचक हा शब्द आहे, याचा समानार्थी शब्द आहे दरारा. पुढचा प्रश्न आहे, परीक्षेच्या निकालाच्या दृष्टीने त्यांनी शाळेची चांगली सुधारणा केली. आणि अंडरलाईन केलेला शब्द आहे सुधारणा आणि त्याचा समानार्थी शब्द आहे प्रगती. पुढचा शब्द आहे विरुद्धार्थी. पुढचं वाक्य प्रश्न आहे विरुद्धार्थी. बघा, परीक्षेच्या निकालाच्या दृष्टीने त्यांनी शाळेची अधोगती केली. अधोगती या शब्दाला अंडरलाईन केलेलं आहे आणि अधोगती त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे प्रगती. पुढे बघा, शब्दाची जात ओळखा. मी या शब्दाला अंडरलाईन केलेला आहे आणि मी हा सर्वनाम आहे. सर्वनाम म्हणजेच काय? नामाचा पुनर्वापर टाळण्यासाठी नामाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. आम्हा मुलांसाठी वेगळी तालीम होती. तर वेगळी हे काय आहे? विशेषण आहे. नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण. बघा, अधोरेखित पाठात आलेले योग्य वाक्यप्रचार शोधायचे. रामला समीरने मार्गदर्शन केले. मार्गदर्शन केले या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो समुपदेशन केले. पुढचा प्रश्न आहे, हेडमास्तर श्री नाईक यांचा शाळेत वचक होता. उत्तर आहे दरारा होता. 5 मार्कांसाठी आपल्याला वाक्यप्रचारांवरती आधारित प्रश्न विचारतात. काळ बदला.
ते शिस्तीचे कडे भोगते होते. होते या क्रियापदावरून तुमच्या लक्षात येते की हा भूतकाळ आहे. काळाच्या प्रकारावरती किंवा व्याकरण जे आपल्याला 20 मार्कासाठी संपूर्ण जे व्याकरण आहे, त्या व्याकरणावरती आधारित स्पष्टीकरण करणारे, तसेच व्याकरणावरती आधारित आहे ना, मराठी व्याकरण प्रश्नमंजुषा म्हणजेच मराठी व्याकरण क्विज हे देखील व्हिडिओ आपण आपल्या YouTube चॅनलवरती प्रसारित केलेले आहेत. निश्चित तुम्ही ते व्हिडिओ बघा आणि 100% खात्री देतो की त्याचा तुम्हाला निश्चितच फायदा होणार आहे. पर्यायी शब्द आहेत वर्तन म्हणजेच वागणूक किंवा वर्तणूक, धाक, दरारा, सल्ला, समुपदेश, काठी म्हणजे छडी आणि श्रीफळ, नारळ. या पॅरेग्राफवर आधारित पुढचा प्रश्न आहे, स्वमतावरती आधारित. ही शाळा ही विद्यार्थ्यांवर संस्कार करणारे एक प्रमुख केंद्र असते. या विधानावर तुमचा विचार स्पष्ट करा. तर स्वमतावरती आधारित असताना प्रश्न कसा लिहायचा आहे थोडंसं आपण या ठिकाणी बघा, तुम्हाला उत्तरासाठी मार्गदर्शन केलंय. शाळा ही विद्येचे माहेरघर असते. शाळेत शिकविणारे शिक्षक हे मुलांना विद्या देण्याचे कार्य करत असतात. जवळपास विद्यार्थी रोज 5 ते 6 तास शाळेत असतात. एवढा वेळ मुलांवर संस्कार करण्यासाठी पुरेसा असतो. शिक्षक शिकवित असलेल्या विविध विषयांच्या माध्यमातून मुलांवर संस्कार करीत असतात. शाळेमध्ये होत असलेल्या निरनिराळ्या कार्यक्रमातून मुलांवर संस्कार होत असतात. तसेच शाळेमार्फत आयोजित केलेल्या शैक्षणिक सहलीतून मुलांवर संस्कार होत असतात. म्हणून शाळा हे विद्यार्थ्यांवर संस्कार करणारे एक प्रमुख केंद्र आहे. हा झाला मित्रांनो स्वमतावरती आधारित प्रश्न. पुढच्या पॅरेग्राफकडे आपण जातोय. डायरेक्ट एका वाक्यातले प्रश्न बघा. लेखकांची समजूत कोणी काढली, म्हणजे त्यांना कोणी समजावलं? उत्तर आहे श्री रायगावकर सरांनी. पुढचा प्रश्न बघा एका वाक्यामधला. रायगावकर मास्तर लेखकांना पाहून काय म्हणाले? बघा काय म्हणाले, अरे आज धुलीवंदन, हे चालायचंच. बघा हा प्रसंग कधीचा आहे की ज्यावेळेस बघा धुळवडीच्या दिवशी प्रौढ साक्षरता वर्गाला सुट्टी असताना रायगावकर मास्तर हे त्या ठिकाणी ज्या खोलीमध्ये प्रौढ साक्षरतेचे वर्ग चालायचे तिथं ते गेले आणि त्यांनी पाहिलं की त्या ठिकाणी तमाशाची प्रॅक्टिस करत होते, सराव करत होते आणि त्यांनी पाहिल्यानंतर हे त्यांच्या तोंडातून आलेले उद्गार आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा. रिकाम्या जागी योग्य शब्द वापरा. प्रश्न आहे, अरे समाज अजून डॅश डॅश आहे. बघा निद्रिस्त, झोपलेला, जागा, आंधळा. उत्तर आहे निद्रिस्त. बघा निद्रिस्त आणि झोपलेला हे दोन्ही एकच शब्द आहेत, म्हणजे एकाच अर्थाचे. परंतु त्या ठिकाणी आपल्याला योग्य जो पाठामध्ये शब्द वापरलेला आहे तोच शब्द आपल्याला रिकाम्या जागी वापरायचा असतो, म्हणून उत्तर आहे निद्रिस्त. पुढचा प्रश्न बघा. डॅश डॅश तू हे ध्यानात ठेव. बघा शंकर. शंकर म्हणजेच लेखक शंकरराव खरात. पुढचा आहे योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. यासाठी बघा इथं प्रश्न दिलेला आहे, त्यासाठी 4 पर्याय दिलेले आहेत आणि उत्तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की बघा एका थोराड मुलाला याला जोड म्हणून डॅश डॅश काय करत होते, फडात फिरवत होते. फड म्हणजे कुस्तीचा फड, ज्या ठिकाणी कुस्त्यांचं आयोजन करतात, कुस्त्याच्या स्पर्धा भरवल्या जातात. पुढचा प्रश्न आहे बघा. श्री रायगावकर मास्तर चटकन परत फिरले, काय कारण? तर प्रौढ वर्गाच्या कंदिलाच्या प्रकाशात तमाशा चाललेला होता. मी आताच तुम्हाला वरती स्पष्टीकरण करून दिलेलं आहे. याचं चुकी बरोबर कोण कोण असं म्हणाले, डायरेक्ट समानार्थी शब्द बघा. शिक्षण, संस्कार, कसब, कौशल्य, झोप, निद्रा, घटना, प्रसंग, विभाग, वर्ग आणि प्रौढ, बालक, प्रौढ विरुद्धार्थी शब्द आहेत. रात्री, दिवसा, वर, खाली. अधोरेखित शब्दाच्या वचन बदलायचंय. तमाशा अनेक वचन होतं तमाशे. एक तमाशा अनेक तमाशे. बघा आता वाक्यप्रचार आहे. वाक्यप्रचाराचा नाराज झाला वाक्यप्रचार आहे, त्याचा अर्थ होतो हिरमुसला. हिरमुसणे म्हणजेच नाराज होणे. काळ ओळखा. बघा समाज अजून निद्रिस्त आहे म्हणजे झोपलेला आहे. आहे या शब्दावरून तुम्हाला क्रियापदावरून लक्षात येते की हा वर्तमान काळ आहे. हा काळ ओळखाचा प्रश्न होता. आता काळ बदला. पुढचा प्रश्न आहे,
सरांनी मला उपदेश केला होता. वर्तमान काळी वाक्य बनवायचे. सर मला उपदेश करत आहेत. पुढे बघा, समानार्थी म्हणजेच पर्यायी शब्द, घटना, प्रसंग, योजना, कल्पना, लक्षात, ध्यानात, मार्गदर्शन, उपदेश. परत बघा स्वमतावरती आधारित प्रश्न आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आपण प्रत्येक पाठावरती व्हिडिओ बनवलेले आहेत. तुम्ही त्या ठिकाणी निश्चित चॅनलला भेट देऊन तुम्ही त्या ठिकाणी व्हिडिओ पाहू शकता आणि तुम्हाला तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या अवश्य नोंदवा की तुम्हाला काय वाटतं. आणि प्रस्तुत ही जी PDF फाईल आहे ते याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ती डाउनलोड करू शकता. शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, बघा. शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील नातेसंबंधाविषयी तुमच्या संकल्पना स्पष्ट करा. बघा, उत्तर काय म्हणतंय? शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञान देत असतात. कळत नकळत त्यांच्यावर संस्कार करत असतात. विद्यार्थी सुद्धा शिक्षकांनी दिलेलं ज्ञान आत्मसात करत असतात व संस्कारांचं पालन करत असतात. त्यामुळेच त्यांच्यात एक प्रकारचं जिव्हाळ्याचं व स्नेहाचे संबंध निर्माण होत असतात. त्यांच्यात गुरु शिष्याचं नातं निर्माण होतं आणि विद्यार्थी आपल्या शिक्षकांनी दिलेल्या सगळ्या सूचनांचं व निर्देशांचं पालन करत असतात. त्यांचे विचार स्वतःच्या जीवनात उतरवत असतात. त्यांचा आपल्या शिक्षकांवर विश्वास असतो. त्यामुळेच एका श्रद्धेच्या दृष्टिकोनातून ते आपल्या शिक्षकांकडे पाहत असतात. अशा प्रकारे विद्यार्थ्यांसाठी त्यांचे शिक्षक व हे मातापित्याची भूमिका बजावत असतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे. निश्चित मित्रांनो, आपल्या प्रतिक्रिया द्या. व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.